देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे नेते संपवायला लागलाय। आमचा काही लॉस नाही, तुम्ही सावध व्हा। पण अंधारातून 100% पडणार। सगळ्या मंत्र्याला त्यांनी स्वतःची वैडी दिली, एक एक सगळ्याला काय काम चाललंय तिथं पुरं त्याला कळतं। त्यांच्याच पक्षाचे ओबीसीचे, बाकीचे ओबीसीत जात नाहीत। त्यांच्या पक्षाचे ओबीसी नाही, त्यांचे कान भरलेत वाटतं मराठीच्या विरोधात दंगल करा म्हणून। जर का दंगल झाली ना देवेंद्र फडणवीस साहेब, तर जबाबदारच तू आहे आता। हो, इथं आता मोकळीक नाहीये। मी आल्या नगरीतून महत्वाचा संदेश सांगतो मराठ्यांना, मराठ्याच्या विशेष नेत्याला, सगळ्या पक्षातल्या। देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे नेते संपवायला लागलाय। आमचा काही लॉस नाही, तुम्ही सावध व्हा। त्यांनी ना आता हे पटणार नाही नेत्याला, पण अंधारातून 100% पटणार। सगळ्या मंत्र्याला त्यांनी स्वतःची वैडी दिली, एक एक सगळ्याला काय काम चाललंय तिथं पुरं त्याला कळतं। इतका बेभरोसी माणूस असतो का? तुझ्या पक्षात आलेत ना ते आता, तरी तू वैडी तुला एक एक, म्हणजे किती आतल्या गाठीचा माणूस आहे देवेंद्र फडणवीस। बघा ही दशा आहे मराठ्यांची, हे तुम्हाला आतल्या आत पटतंय त्यांना। पण आता मीडियात येणार ते, मी असं विचारलं की नाही 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 आम्ही लोक खुशी तिथं बळच हाताळा काढी, पण आतून यांना सगळ्याला माहिती ह्यो माणूस गिअर मध्ये आणून संपवायला लागला। मला भाजपचे फोन करते आता, ते म्हणजे हा बघ आमचे कुणाचे 5 लाखाचे कुणाचे 20 लाखाचे काम गुंतलेले आहेत, आम्ही तिकडे येतं आरक्षण आमच्या लेकरा बाळाला लागतंय, मग आम्ही सत्तेत येत, आमचे पोरं पोरी आम्हाला शादीत येत। जर लय मोठे येतं मग ते नाव नको सांगायचं, त्यांचे आधी आकडा तरी आमदार खासदार मिळून सगळे मला 30-32 जण तरी फोन आले असे आहेत म्हणून। आणि त्यांच्याच पक्षातले काय तर मंत्री सांगत आम्हाला ओटी दिलाय, कामच करताय ना म्हणे, नाव सांगितलं का पचका होईन, पण कामच करतायत। आणि खरं हो ते दुःख आहे, ओबीसीचे जिथं जिथं मंत्री केले ना ते जाणून बुजून मराठ्याच्या भाजपच्या त्रास द्यायला लागले। तर सांगू कर ना, कोणी सांगितलंय मला, तो 30 वर्षाचा कार्यकर्ता आहे भाजपचा, अस्सल नेता आहे। तो म्हणतो आता मला ओबीसीचे चिल्लर नेते नसते का ते गावातली, ते येऊन म्हणतात तुम्हाला काम देऊ का, आमच्या पालकमंत्र्याला सांगू। आणि तो म्हणला मग मी कसा झक मारली का इतक्या वर्षी पक्षात, तुझ्या हाताने मला काम घ्यायचंय। पक्ष वाढवलेला माणूस खतखते काय तुम्ही लावलंय फडणवीस, कसा पक्ष वाढायचा। मी तर मराठ्याचा एक एक कार्यकर्ता नाराज व्हायला लागलाय, भाजपमधले मोठमोठाले। मला सोलापूरमध्ये सुद्धा हे सांगितलंय, फक्त मी आज नाव विचारतो आणि ते जर म्हणलं आमचं नाव सांगा, उद्या मीडियात सांगितलंच की हे माणसं म्हणतात असा त्रास आहे। म्हणजे ओबीसी जिथं मंत्री झाला तिथं त्रास व्हायला लागलाय, नांदेडला त्रास व्हायला लागलाय। आमचे पालकमंत्री होते मराठ्याचे, त्रास देतात का ओबीसीला? दाखवा बरं त्रास दिल्याला। तुमचे झाले की लगेच सोलापूरला ओबीसी मंत्री झाला लगेच त्रास होतो, असं कसं काय होतंय? ही नवीनच सिस्टम आणली देवेंद्र फडणवीस। काय कसं बघायचं काय लयच मक्कर जाऊन येते, गव्हा पटापटा कामच करीत नाहीत। असं लोकांना असं बेजार करून टाकतात ना, गोरगरीब जनतेला बेजार करतात, मराठ्यांना बेजार करतात, 18 वगैरे जातीच्या लोकांना बेजार करतात, मुद्दाम देत नाहीत। दलित मुस्लिमाला द्यायचे नाही। आता तर नवीनच सुरू केलंय मी त्या देवेंद्र फडणवीस बहादरांनी त्या, की मी ओबीसी साठी लढणार आणि मराठ्यासाठी कोण लढणार? मग तिथं काय चावतं का? निवडणुका जवळ आल्या लगेच मी ओबीसी म्हणायचं, रक्त महा ओबीसीच आहे। आणखीन मोठी निवडणूक आली म्हणायचं महा हिंदूचं रक्त आहे, परत त्याचं रक्त एक तर कोणाचं आहे आम्हाला मेळ लागाना। ही पद्धत चांगली नाही। आता लोकांना ओबीसीला सुद्धा कळून चुकलं, ह्यो फक्त भांडण लावायचं काम करतोय। त्याला आता आम्ही 29ला मुंबईला चाललोत ना, त्याने आखणी केली वाटतं गोव्यात, सगळे ओबीसीचे तिकडे नेले आणि त्यांच्याच पक्षाचे ओबीसीचे, बाकीचे ओबीसीत जात नाहीत। त्यांच्या पक्षाचे ओबीसी तिकडे नेले, त्यांचे कान भरलेत वाटतं मराठीच्या विरोधात दंगल करा म्हणून। जर का दंगल झाली ना देवेंद्र फडणवीस साहेब, तर जबाबदारच तू आहे आता। हो, इथं आता मोकळीक नाहीये। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।